बीडचं पालकमंत्रीपद सध्या कळीचा मुद्दा बनलाय। धनंजय मुंडेंना बीडचं पालकमंत्रीपद देण्यास जोरदार विरोध होतोय। अशा परिस्थितीत महायुतीच्या मुख्य नेत्यांनी बीडचं पालकत्व घ्यावं अशी मागणी सत्ताधारी आणि विरोधकां आमदारांकडून केली जाते। त्यामुळे महायुतीनं सेफ गेम खेळण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय। त्यामुळे बारामतीचे दादा असलेले अजितदादा बीडचं पालकमंत्रीपद स्वीकारतील अशी जोरदार चर्चा आहे। त्यामुळे अजितदादांकडे कदाचित 2 जिल्ह्याचं पालकमंत्रीपद असू शकतं, एक तर पुणे आणि दुसरं म्हणजे बीड। पण त्याचसोबत सध्याचे बीडचे जे पालकमंत्री आहेत ज्यांना कमालीचा विरोध होतोय पुन्हा नव्यानं पालकमंत्रीपद देण्यासाठी, ते धनंजय मुंडे बीडच्या ऐवजी धाराशिवचे पालकमंत्री बनू शकतात। त्यामुळे बारामतीतनं अजित पवार बीडला येतील, पालकमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारतील, तर धनंजय मुंडे बीडवरनं धाराशिवचे पालकमंत्री बनण्याची शक्यता आहे। तर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी सातत्यानं धनंजय मुंडेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप आमदार सुरेश धस यांनी आणखी एक खळबळजनक दावा केलाय। करुणा शर्मा मुंडे यांच्या कारमध्ये एका पोलिसानं साडी नेसून पिस्तूल ठेवलं होतं। तो व्यक्ती नेमका कोण हे आपल्याला माहीत असून त्याचं नाव मी बीडच्या पोलीस अधीक्षकांना सांगणार आहे, असंही ते म्हणाले। त्यांच्या दाव्यामुळे बीडच्या राजकारणात एक वेगळीच चर्चा रंगू लागली आहे। काही अधिकाऱ्यांच्या वरती नाही, परंतु खालचे जे कर्मचारी अधिकारी आहेत क्लास 3 वाले त्यांच्यावरती मात्र ऑब्जेक्शन आहे आणि हे मी मुख्यमंत्र्यांकडे सांगितलेलं आहे। मुख्यमंत्री महोदय म्हणले डिटेल, कारण त्याचं विनाकारण कोणावरती ऑब्जेक्शन असं नको, तर त्याचे डिटेल काढून घेऊन हे तिकडे जाणार आहे। करुणा मुंडेंच्या गाडीमध्ये तुम्हाला माहिती आहे ना, आकाशात सांगण्यावर तो पिस्तूल ठेवण्यात आला होता आणि त्याच्यावरती त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आणि काही दिवस त्या जेलमध्ये होत्या। आणि जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या ठाण्यातल्या निवासस्थानी पोलिसांनी पाळत ठेवल्याचा आरोप केलाय। जितेंद्र आव्हाडांच्या निवासस्थानी महत्त्वाच्या विषयावरती एक पत्रकार परिषद आयोजित केली गेली होती। यावेळी पोलिसांच्या स्पेशल सेलच्या टीमनं घरात येऊन चित्रीकरण केल्याचा आरोप आव्हाडांनी केलाय। त्यासोबत बोलताना आव्हाडांनी जोरदार आगपाखड केली। विरोधी पक्षाच्या आमदारांवरती पाळत ठेवण्यापेक्षा वाल्मिक कराडवरती पाळत ठेवा, वाल्मिक कराडवरती जर का पाळत ठेवली असती तो लवकर सापडला असता, या शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला। की आपण कोणाच्या घरी जातोय, आपल्याला काय अधिकार घरी जायचा, तुमच्या कुठल्या अधिकाऱ्यांनी तुला यायला सांगितलं माझ्याकडे? पीएसआय खान. कोण? खान लावले पीएसआय खानला, त्याला जोपर्यंत येत नाही याला सोडायचं नाही। सहा कोण आहे सर? काय कोण काय तुम्ही तुमची ओळख सांगा। बसा मी एसबी स्पेशल ब्रँच. बसा बसा बसा, याला चहा पण पाजा। बसा, आता तुमची मजा येईल। बसा, चांगलं केलं तुम्ही। पोलीस स्टेशन स्पेशल ब्रँच. नाही, तुम्ही कमिशनरेट मध्ये इथपर्यंत आलात की तो माणूस डायरेक्ट माझ्या म्हणजे घरामध्ये पकडला जातो। म्हणजे विरोधी पक्षाला जगू द्यायचं की नाही, म्हणजे त्यांना असं कोंडून टाकायचं की काय? एवढा वॉच ठेवायचा तर वाल्मिक कराडवर ठेवायचं ना, मर्डर झाल्यानंतर तर लवकर सापडला असता, पोरांची म्हणजे पोलिसांची लाच तरी राहिली असती। तर आमच्यावरच वॉच ठेवतात आणि हे सगळं तुमच्या समोर घडलंय। म्हणजे मी काय बनाव तयार केला बिलाय नंतर सांगतात ना हे बनाव होता वगैरे, हे तुमच्याच नजरेसमोर, मला तर माहित पण नव्हतं, माझ्या लक्षात आणून दिलं गेलं। त्यांना विचारलं तर मला म्हणाले की मला वरिष्ठांनी नेलं, जा तुम्ही। मी आलो। आता ह्याच्यात काय होणार?